नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं। आणि आता मी आलेलो इस्कावर आणि आता वाजले सकाळचे 10:30 वाजले आणि आज मी चाललो आहे ते म्हणजे गोव्यातील एक प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर आहे। ते म्हणजे काणकोणला लोकेटेड आहे आणि मंदिराचं नाव आहे ते मल्लिकार्जुन मंदिर। तुम्हाला कदाचित माहीतच असेल, ऐकलं असेल कधीतरी। सो आज मंदिराला भेट द्यायला चाललो आहे मी। चला निघूया। तर मंडळी आता पोहोचलेलो आहे मी इकडं कॅप्याला आणि आजचं इकडचा बाजार आहे दिसतो, त्यामुळे बघा ही गर्दी तुम्हाला दिसून येते। बघा ट्रॅफिक बघा किती आहे ती। तर मंडळी बघा आता फायनली पोहोचलेलो आहे मी मल्लिकार्जुन देव प्रसन्न आणि इकडं आम्ही आता पहिल्यांदाच आलोय। सो चला आता देवळात जाऊन येऊया। तर मंडळी आता आम्ही मंदिरातून आता आम्ही आलो इथे बघा इकडं पालोलेम बीचला, म्हणजे इकडं हा पालोलेम बीच रोड आहे आणि आता वाजलेलं आहे 1:45 झाले। आता काहीतरी लंच करायचं आहे। सो बघा इकडं आता प्युअर व्हेज हॉटेल कुठं आहे ते, सो तिथं आता आम्ही चाललो आहे। तर मंडळी बघा इकडं आता आम्ही आलो आहे लंचसाठी। बघा इकडं आता पनीर ऑर्डर केलं आहे, त्यानंतर रोटी। खूप भूक लागले बघा, टाइम होऊन गेला, 2 वाजून गेले। चला तर आता आम्ही मंडळी आता आमचं लंच करून झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे इकडं पालोलेम बीचवर। जवळच आहे, इथून 100 मीटरवर आहे। इथून चालत जावं पडतं बघा। इकडं हा रोड आहे पालोलेम बीच रोड आणि आत्ताच्या वेळी जरा गर्दी कमी आहे इकडं। तर बीचवर जाऊन बघूया गर्दी किती आहे, कसं काय ते। तर मंडळी आता फायनली पोहोचलेलो आहे मी इकडं पालोलेम बीचवर। तर मंडळी तुम्ही आता पाहू शकता असा आहे हा पालोलेम बीच आणि क्राऊड तर खूपच आहे, कारण आज संडे आहे त्याच्यामुळे। आणि लोकेटेड आहे साऊथ गोव्यामध्ये। असे अनेक बीच आहे इकडं साऊथ गोव्यामध्ये आणि फेमस इकडं बीच आहे। आणि वाजलेले दुपारचे बघा 3 वाजत आलेले आहे आणि ऊन तर कडकच आहे खूप, रेती तर खूपच तापलेली आहे। आता आम्ही बीचवरून आता परत चाललो आहे आणि जाता बघा इकडं आता आम्ही आलो आहे जरा कार वॉश करायला, खूपच घाण झालेली त्याच्यामुळे। सो इकडं आता आम्ही कार वॉश करतो आणि त्याच्यानंतर मग निघणार आहे पुढे जायला। इकडं थांबले आहे मस्तपैकी, इकडं सावट आहे, सावटाखाली इकडं मस्तपैकी थांबलो आहे। वारा पण चांगला येतोय। सो इकडं होऊ दे कार वॉश। तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे म्हणजे सावटाला आणि आता खायला आलो। संध्याकाळच्या वाजले 6 बरोबर आणि बघा इकडं आता पुरी भाजी घेतली, पुरी भाजी। तर मंडळी आता खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता मी निघालो परत घरी जायला। आणि आज खूप मजा आली, म्हणजे विशेष म्हणजे गोव्यातील एक प्रसिद्ध मंदिर आज बघितलं। सो
सो चला मंडळी, आता फायनली पोचलेलो आहे मी घरी आणि आता वाजलेले आहे रात्रीचे 7:30 पावणे 8 होत आले. सो आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करतोय आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, सायना व्लॉग्स. बाय बाय.